आजी बघ ना हा चिंटू, मी याला काही विचारलं की हा नुसताच हो नाही करतोय, धड उत्तरच देत नाहीये. अगं, तू प्रश्नच तसे विचारतेस. तू विचारलंस की मी सुंदर दिसते का? आता मी काय सांगणार? अरे चिंटू, तू तर अगदी त्या माकडासारखा वागतोयस. कधी कधी गप्प राहण्यात किंवा मधला मार्ग काढण्यातच शहाणपण असतं. माकडासारखा म्हणजे काय आजी? माकडाने काय केलं होतं? एकदा जंगलाचा राजा सिंह खूप चिडला होता आणि त्याने गाढव, बकरी आणि माकडाला आपल्या गुहेसमोर उभं केलं होतं. कशासाठी माहित आहे? या इकडे. मी म्हातारा झालोय म्हणून काय झालं? अजूनही माझं नाक खूप तीक्ष्ण आहे. मला सांगा, माझ्या गुहेतून कसला वास येतोय? नीट विचार करून सांगा, नाहीतर लक्षात ठेवा. महाराज, मी कधीच खोटं बोलत नाही. तुमच्या गुहेतून इतका घाण वास येतोय की मला चक्कर यायची वेळ आलीये. तुम्ही कधी गुहा साफ करत नाही का? काय? माझ्या गुहेला घाड म्हणतोस? तू माझा अपमान केलास. मूर्ख गाढवा, तुझी ही हिम्मत? निघून जा इथून. पुन्हा तोंड दाखवू नकोस. हे बकरी, आता तुझी पाळी. बोल, कसला वास येतोय? महाराज, गाढव वेडं आहे हो. तुमच्या गुहेतून तर अगदी मोगरा आणि गुलाबाच्या फुलांसारखा सुवास तरवळतोय. जणू काही देवच इथे राहतात. काय? गुलाबाचा सुवास? ए खोटारडी, गुहेत कधी फुलं असतात का? तू मला फसवतेस. तू सुद्धा इथून चालती हो. मला असली खोटी स्तुती आवडत नाही. अब बघा मुलांनो, गाढव खरं बोललं तरी सिंह चिडला आणि बकरी गोड बोलून खोटं बोलली तरी सिंह बडकला. आता उरलंय फक्त ते चतुर माकड. सिंह त्याच्याकडे रागानं बघत होता. माकडानं काय केलं असेल बरं? आजी, माकड कदाचित म्हणेल की त्याला वास घेताच येत नाही. किंवा ते माकड पळून जाईल झाडावर. आता तू बोल, तुला कसला वास येतोय? खरं बोलणार की खोटं? अच्छी महाराज, खरं तर मला तुमचं खूप ऐकायचं होतं, पण काय सांगू, गेल्या 2 दिवसांपासून मला इतकी सर्दी झालीये की मला माझं स्वतःचं नाक पण जाणवत नाहीये. सर्दी? हो महाराज, मला कोणत्याही प्रकारचा सुवास किंवा घाण वास येतच नाहीये. माझं नाक पूर्ण जाम झालंय. मला माफ करा महाराज. सर्दी नीट झाली की नक्की सांगतो. बरं, जा इथून. तुझा काही उपयोग नाही. पाहिलंत? माकडानं किती हुशारीने मार्ग काढला. समजला आजी? काही वेळा परिस्थिती अशी असते की तिथे हो किंवा नाही म्हणण्यापेक्षा गप्प राहणं किंवा युक्ती वापरणं जास्त फायद्याचं असतं. बरोबर. गाढव अति शहाणपणाने नडलं आणि बकरी अति साधेपणाने, पण माकड मात्र चतुरपणाने वाचलं. अगदी बरोबर. म्हणूनच मुलांनो, बुद्धीचा वापर वेळेवर करायला शिका.